छत्रपती शिवाजी महाराज जयंती। आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत एका महान व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक, अद्वितीय योद्धा, न्यायप्रिय राजा आणि जनतेचा खरा संरक्षक। 19 फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या जन्माचा स्मरणदिन म्हणून शिवजयंती म्हणून साजरा केला जातो। बालपण आणि संस्कार। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। आई जिजाबाई यांनी त्यांना धर्म, संस्कार आणि न्याय यांचे धडे दिले। दादोजी कोंडदेव यांनी त्यांना शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि प्रशासनाचे शिक्षण दिले। या बालसंस्कारांमुळे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात शौर्य, करुणा आणि न्यायप्रियता रुजली। स्वराज्याची संकल्पना। शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना मांडली, म्हणजेच जनतेचे राज्य, जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालवलेले राज्य। त्या काळात परकीय सत्तेचा अंमल होता, पण शिवाजी महाराजांनी लोकांना एकत्र करून स्वतंत्र मराठा साम्राज्याची पायाभरणी केली। लढाया आणि शौर्य। शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या। अफजलखानाशी झालेली लढाई, पन्हाळगडाची वेढा मोहीम, सिंहगडाची लढाई या सर्व लढायांमध्ये त्यांनी अद्वितीय शौर्य दाखवले। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या पराक्रमी मावळ्यांनी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली। शासन आणि प्रशासन। शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, तर ते एक आदर्श शासनकर्ते होते। त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले। न्यायव्यवस्था, करप्रणाली, लष्करी संघटना सर्व क्षेत्रात त्यांनी सुधारणा केल्या। त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला, शेतकऱ्यांचे रक्षण केले आणि धर्मनिरपेक्ष धोरण अवलंबले। समुद्र सुरक्षा आणि आरमार। शिवाजी महाराजांनी समुद्र सुरक्षेचे महत्त्व ओळखले। त्यांनी कोकण किनाऱ्यावर आरमार उभारले। विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे समुद्रकिल्ले बांधले। यामुळे परकीय आक्रमणांना अटकाव झाला आणि व्यापारी मार्ग सुरक्षित झाले। निष्कर्ष आणि प्रेरणा। छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, न्याय आणि जनतेवरील प्रेम यांचे प्रतीक आहे। आजच्या काळातही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात। स्वाभिमानाने जगणे, न्यायासाठी लढणे आणि समाजातील सर्व घटकांना समान सन्मान देणे। शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत, तर ते आजही आपल्या हृदयात जिवंत आहेत। चला, आपण सर्वजण त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेऊया।